नमस्कार. आज व्हीटीएच्या बीएफएसआय विझार्डच्या शेवटच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. इन्शुरन्स मंत्रा हा भाग आम्ही आज घेऊन आलो. हा बीएफएसआय विझार्ड शेवटचा भाग व त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण बोलवलेला आहे संदीप दंडगवाळ यांना, जे MBA इंटरनॅशनल बिझनेस आणि मार्केटिंग ह्याच्यामध्ये त्यांनी 2003 साली ते पूर्ण केलेलं आहे. त्यांच्याकडे विविध इन्शुरन्स कंपन्यांचा अनुभव असून त्यांनी 19 MDRT त्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहेत. हा एक विक्रमच म्हणायला पाहिजे. व त्यांचं स्वतःच मल्टीनॅशनल कंपनी SD इन्व्हेस्टमेंट आहे. त्याची ऑफिसेस तुम्हाला पुण्यात व लंडन इथे सापडतील. त्यांच्याकडे इन्शुरन्सचा 23हून जास्त वर्षाचा अनुभव आहे. आज अशा व्यक्तीला इथं बोलवल्यावरती आम्हाला खरंच अभिमान वाटतोय की अशा व्यक्तीला तुमच्या समोर आणून तुम्हाला इन्शुरन्सची माहिती देताना आम्हाला फार असं वाटतंय की इन्शुरन्स सारख्या विषयात तुम्हाला थोडीशी माहिती देताना आणि हा बीएफएसआय विझार्डचा शेवटचा भाग सादर करताना आज आम्ही काहीतरी तुम्हाला ज्ञान द्यायचा प्रयत्न करतोय. कारण VTA ही हा जो बीएफएसआय विझार्ड हा जी संकल्पना घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत श्री बुदाडे ज्यांनी ब्रोकिंग बद्दल माहिती दिली, त्याच्यानंतर श्री पुराणिक सौ पुराणिक यांनी म्युच्युअल फंड व त्याच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती दिली, व आज श्री दंडगवाळ आपल्याला इन्शुरन्स जे जो बीएफएसआयचा इन्शुरन्स मंत्रा ह्याच्याबद्दल अधिक माहिती देतील. तर तुमचं सर्वप्रथम स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर प्रेक्षको, त्यांच्यावरती आपण त्यांना आता पहिला प्रश्न विचारतोय मी की दंडगवाळ साहेब, तुमचं इन्शुरन्स या विषयामध्ये मुळात प्रवेश कसा झाला आणि तुम्हाला या विषयामध्ये रुची कशी आली? नमस्कार पराग साहेब, धन्यवाद. या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला बोलवलं. VTA हा प्लॅटफॉर्म सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर येणं हे माझं सौभाग्य आहे. 2003 ला जेव्हा MBA पासआउट झालो त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 2001चा जो काळ होता त्यावेळेस इन्शुरन्समध्ये प्रायव्हेटायझेशन सुरू झालं होतं. आणि MBA मध्ये असल्यामुळे आम्हाला एक गोष्ट लक्षात आली होती की जे फ्युचर करिअर ऑप्शन्स आहेत ते इन्शुरन्समध्ये खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे साहजिकच आमचा कल इन्शुरन्सकडे आला होता. आणि फार म्हणजे देवाची कृपा, स्वामींची कृपा अशी असेल की मला सर्वात पहिल्या कंपनीने ज्यांनी ऑफर केलं ती टाटा AIG. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनीची ऑफर आल्यामुळे मी ऑप्शन काही हे केलं नाही आणि लगेच जॉईन झालो. निरंतर माझा जवळजवळ 15 वर्षाचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. टाटा AIG नंतर ICICI, HDFC आणि SBI मध्ये मी सिनियर लेवलवर कामं केले. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक असं इन्शुरन्स हा विषय जो असतो ना तो प्रत्येकाच्या आवडीचा नसतो. बरेचसे लोक आहे ना या इंडस्ट्रीमध्ये जे आलेले आहेत ना ते फोर्सफुली आलेले आहेत, पण माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की मी ऐच्छिक आलेलो आहे. म्हणजे इन्शुरन्स हा माझा आनंदाचा विषय आहे. 90% लोक इथे जबरदस्ती आलेले असतात या धंद्यामध्ये. क्या बात आहे. आमची अशी ओळख अशी आहे की आम्हाला आनंद वाटतो. इन्शुरन्स सोडून आम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये आम्हाला आनंद नाही भेटत. 2016 मध्ये मग कॉर्पोरेट जगतामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्यानंतर मग कुठेतरी वाटलं की नाही, आता आपण आपली कन्सल्टन्सी सुरू केलं पाहिजे. स्वतःचं एक स्वप्न जे होतं ते साकार केलं पाहिजे आणि ते नोकरीच्या त्या बेड्यांमध्ये अडकून कदाचित साध्य नसतं झालं. म्हणून मग 2016 नोव्हेंबरला आम्ही निर्णय घेतला आणि SD इन्शुरन्सची स्थापना केली. SD इन्शुरन्स आणि इन्व्हेस्ट विथ SD आमचे हे असे 2 ब्रँड आहेत ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आणि इन्शुरन्स बद्दल आम्ही लोकांना गायडन्स करत असतो. वाह, म्हणजे एकंदरीत तुमच्या एकंदर प्रवासावरून असं दिसतंय की तुम्ही इन्शुरन्सचा जो तुम्ही जो ऑप्ट केलं
ते मुळात तुमचं स्वप्न आणि तुमची आवड म्हणून तुम्ही आलेला आहात. फार कमी लोक त्याच्यामध्ये आवड म्हणून येतात. बरेचसे लोक ढकललो गेलो म्हणून करेक्ट. असे शब्द वापरले गेलेले आहेत. मी असं जे ऐकलेलं आहे काही लोकांचं की नाही म्हणजे आता आम्हाला प्रवेश मिळाला, आम्हाला वेलकम केलं गेलं किंवा आम्हाला ऑप्शन मिळाला कॉलेजमधनं म्हणून आम्ही आलो. तर इथून पुढे आता आपण मी तुम्हाला असा पहिला प्रश्न, आता कसं असतं की आपल्याकडे भारतामध्ये असं बघितलं जातं की जनरली असं होत आहे की लोकांना इन्शुरन्स बद्दल, जसं म्युच्युअल फंड म्हणतो की लोकांच्या म्युच्युअल फंडच्या SIP असतात, तर म्युच्युअल फंड मध्ये जनरली आपण बघतो की त्याचं प्लॅनिंग करतात लोक की मला फ्युचरमध्ये म्हातारपणी एवढे पैसे मिळाले पाहिजेत किंवा मला पेन्शन मिळाली पाहिजे. तर मला जॉबमध्ये पेन्शन नाही, म्हणजे सरकारच्याकडे त्यांना पेन्शन असते पण त्यांना स्वतःच्या जॉबमध्ये सिक्युरिटी नाही किंवा माझ्या मुलांच्या शिक्षणाकरता वगैरे अशा विविध कारणांकरता ते करतात. पण इन्शुरन्स मध्ये आपल्याला काही प्लॅनिंग असावं किंवा त्याच्याकरता जे काही प्लॅनिंग इन्शुरन्स मध्ये असतं का, ते करावं का, आणि तसं काही इन्शुरन्स मध्ये असतं का? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. इनफॅक्ट माझं मत तर असं आहे की प्लॅनिंग हे वेल्थ क्रिएशनचं जे प्लॅनिंग असतं ते इन्शुरन्सनेच स्टार्ट होतं. साधारणतः बघा, आपला जो जीवन प्रवास असतो ना भारतामध्ये, की एकदा आपण मुलगा जेव्हा नोकरीला लागतो, मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागते, तेव्हा आईवडिलांच्या डोक्यात एकच गोष्ट असते की याचं लग्न करून द्यावं, याचा संसार व्यवस्थित चालावा, याने त्याचं उर्वरित आयुष्य व्यवस्थित जगावं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक लक्षात घ्या, याच्यामध्ये ना फायनान्शियल प्लॅनिंग खूप गरजेचं असतं. आता मी तर असं म्हणेल की हे प्लॅनिंग जे आहे ना, तुमच्या पहिल्या पगारापासून सुरुवात झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला विविध टप्पे येणार आहेत. नोकरी लागणार आहे, त्याच्यानंतर आपलं पहिली गाडी, आजकाल नोकरी लागल्यानंतर मुलं पहिल्या 1-2 वर्षातच आपली कार घेतात, त्याच्यासाठी सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग लागतं. त्याच्यानंतर लग्न आले, त्याच्यानंतर मुलं आले. एक लक्षात घ्या की हा जो प्रवास आहे ना, हा निरंतर प्रवास असा आहे की ज्याच्या टप्प्याटप्प्यांवर आपल्याला पैशांची गरज पडणार आहे. आणि ते जर आपण प्रॉपरली फायनान्शियली प्लॅन्ड नाही केलं तर पुढे जाऊन आपल्याला अडचणी येणार आहे. तर एक साधं उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो साहेब, की तुम्ही जेव्हा बाहेरच्या देशात बघाल ना, तेव्हा बाहेरच्या देशामध्ये ना 3 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत. एक तर आहे शिक्षण, दुसरं आहे आरोग्य, आणि तिसरं आहे रिटायर्ड लाईफ. या तिन्ही गोष्टींचं ना सरकारने तिथे त्यांची सोय करून ठेवलेली आहे. त्यांना त्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. पण याच्या विपरीत गोष्ट भारतामध्ये आहे. आपल्याला सर्वात जास्त पैसा जो लागतो ना, तो लागतो पहिले मुलांच्या शिक्षणावर, दुसरा लागतो आपल्या स्वतःच्या किंवा मुलांच्या आरोग्यावर, आणि तिसरा सर्वात मोठा प्रश्न असतो आपलं रिटायरमेंट लाईफ. अगदी बरोबर. तर ह्या गोष्टी जर आपण टप्प्याटप्प्यांवर प्लॅन नाही केल्या ना, तर ते मग नंतर असह्य गोष्ट होती. आज मी कित्येक लोक असे बघितलेले आहेत ज्यांनी नोकरीमध्ये खूप चांगलं काम केलं, सगळं काम केलं, पण अनप्लॅन राहिल्यामुळे त्यांचं रिटायरमेंट लाईफ खराब गेलेलं आहे. मुलं त्यांच्या परीने करतील नाही करतील, आपण त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत, किंवा कदाचित अवलंबून नाही राहिलं पाहिजे. स्वतःचा कॉर्पस आपण स्वतः डेव्हलप केला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही बघा, सर्वात पहिली जी गोष्ट असते ना इन्शुरन्समध्ये, ती असते 2 महत्वाच्या गोष्टी असतात. म्हणजे मी जर प्रोडक्ट वाईज जर बघितलं त्याच्यामध्ये, तर लोकांनी मेडिक्लेम इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स याला खूप महत्व दिलं पाहिजे. आजकाल लोक देत आहेत त्या गोष्टीला, पण याच्यामध्ये आपण त्याला सिरियसनेस घेऊन द्यायला पाहिजे. आता लोक काय करतात की टर्म इन्शुरन्स सुद्धा जे आहे ना, एक ठीक आहे यार, माझ्याकडे 5-50 लाखाची 1 कोटीचा मी टर्म काढलेला आहे, याच्यात समाधानी असतात. पण टेक्निकली गोष्ट तशी नसते. म्हणजे आमच्याकडे जेव्हा कस्टमर येतो ना, त्यावेळेस आम्ही बऱ्याच वेळा त्यांचं एक्झिस्टिंग लाईफस्टाईल काय आहे, त्यांचे ड्रीम्स काय आहेत, बाकीच्या गोष्टी काय, त्यांना किती पैसा लागेल, काय लागेल, आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांचं व्यवस्थित एक प्लॅनिंग बनवतो, एक प्लॅनर बनवतो, आणि त्या दृष्टीने मग त्यांना तिकडे पुढे ते करायला आम्ही ते सांगतो. ओके, व्यवस्थित प्लॅन केलं म्हणजे बघा, आता आपण म्युच्युअल फंड, SIP आहेत, प्रॉपर्टी आहे, गोल्ड आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. वेल्थ क्रिएशनचे साहेब माझे 5 मंत्र असतात. जेव्हा माणूस नोकरीला लागतो त्यावेळेस मी त्यांना सांगतो की जर तुम्हाला वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर मूलभूत 5 गोष्टी कराव्या लागतात. एक तर इन्शुरन्स, जसा आपला आजचा विषय आहे, तो सर्वात महत्वाचा आहे. दुसरं SIP म्युच्युअल फंड त्यांना करावे लागतील. तिसरं, त्यांना स्वतःची प्रॉपर्टी पण घ्यावी लागेल, बरोबर.
चौथं, त्यांना गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल. आणि पाचवं, हे सगळ्या बकेट्स भरल्यानंतर त्यांनी शेअर मार्केटचा सुद्धा आनंद घेतला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टींना स्टेप बाय स्टेप केल्या पाहिजे. म्हणजे लोक आजकाल काही काही इंस्टाग्रामवर किंवा बाकीच्या गोष्टी बघून आहे ना, पहिले शेअर मार्केटमध्ये उडी मारतात. सो तसं नाही केलं पाहिजे, त्यांनी स्टेप बाय स्टेप केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आज आता तुम्ही बघाल तर माझं वय आज 45 आहे, बरोबर. माझी मुलगी आज 12वीला आहे. तर पैसा गुंतवणुकीचा पहिला मूलभूत मंत्र असा आहे की मी माझ्यासाठी 4-5 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतला आहे का. बरोबर. आज अनफॉर्च्युनेटली साहेब, जर मला आज काही झालं तर माझ्या मागे माझ्या मुलांसाठी तो टर्म इन्शुरन्स कामाचा आहे का. 50 लाख 1 कोटी रुपयात तुम्ही स्वतः विचार करा, काही होणार आहेत का आजची नाही गोष्ट. होणार. सो आपल्याकडे तेवढ्या अमाऊंटचा टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. सेकंड थिंग, मेडिक्लेम पॉलिसीज. आता ऍक्च्युली याच्यामध्ये ना, जो आपला नोकरदार वर्ग ना, तो खूप निग्लेक्ट करतो. त्यांना काय वाटतं की माझ्याकडे माझ्या कंपनीने कव्हर केलेलं आहे, तर मला मेडिक्लेम पॉलिसीची गरज नाही. ऍक्च्युली हा फार मोठा गैरसमज आहे लोकांच्या मनात. तुम्ही जरी तुमच्या कंपनीने तुम्हाला कव्हर केलं असेल, तरी मी आज सांगतो 1001% तुम्ही स्वतःची मेडिक्लेम पॉलिसी काढलीच पाहिजे. ओके. कारण मी तुम्हाला सांगतो, कोणतीही कॉर्पोरेट कंपनी जी असते ती 2 ते 5 लाखापेक्षा जास्त मेडिक्लेम कव्हरेज देत नाही. बरोबर. आणि आपलं लाईफस्टाईल असं झालेलं आहे की 40-45 ना लोकांना बीपी शुगरचा त्रास व्हायला लागलेला आहे. माझ्याकडे कित्येक गोष्टी, आज 45व्या वर्षात आहे ना अँजिओप्लास्टी झालेली आहे. मग ह्या गोष्टी एकदा झाल्या ना, मग तुम्हाला कोणतीही कंपनी इन्शुरन्स पॉलिसी सहजासहजी देत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही फिट अँड फाईन आहात ना, त्यावेळेसच तुमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी पाहिजे. म्हणजे या ऑफिसमध्ये साहेब तुम्हाला सांगतो, महिन्याला असे 4-5 लोक येतात जे माझ्याकडे पॉलिसी मागतात पण आम्हाला देता येत नाही. कंडिशन अशी आहे, त्यांचं वय झालंय 57-58, रिटायर होणार आहे 2 वर्षानंतर. आता त्यांना लक्षात आलं की मी 2 वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर माझं काय होणार, मला आज पॉलिसी पाहिजे. तर हे प्लॅनिंगचा भाग येतो. आणि ही जी प्लॅनिंग असते ती एक प्रॉपर तुम्हाला योग्य वयातच केली पाहिजे. योग्यतच केली पाहिजे. त्याच्यात हवे ते कव्हरेज त्यांच्यात होत नाही आजाराचं. 100%. इन्शुरन्सचे 2 पैलू असतात साहेब. एक असतो की आता बघा, तुम्हाला सांगतो मी, आपल्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. बरोबर. मेडिकल जे आपलं डिपार्टमेंट आहे त्याने खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणलेली आहे. लोकांच्या हातातच पैसा पण खेळतोय. त्याच्यामुळे आपलं जे आयुष्यमान आहे, जे पूर्वी 60-65 वर्षाचं असायचं ऑन अन ऍव्हरेज, ते आज 80-85 सहज झालेलं आहे. नक्कीच. तर प्रश्न येतो की 60 वर्षापर्यंत मी माझं आयुष्य माझ्या नोकरीच्या भरोश्यावर केलेलं आहे, किंवा एखादा एंटरप्रेन्युअर असेल तर तो बिझनेस करतो आहे, पण पुढचे जे 20-25 वर्ष काढायचे ना, त्याच्यासाठी त्याला 3 गोष्टी गरजेच्या असतात. एक तर मेडिक्लेम पॉलिसी खूप चांगली 25-50 लाखाची पाहिजे कमीत कमी. करेक्ट. दुसरी गोष्ट, त्याच्या रिटायरमेंटसाठी त्याच्याकडे ना कमीत कमी त्यावेळेस 3 ते 4 लाख रुपये पर मंथ गॅरंटेड इन्कम येईल असं प्लॅनिंग त्याने केलं पाहिजे. नक्कीच. तर हे प्लॅनिंग करताना मी जे 5 मूलभूत मंत्र सांगितले ना, ते गरजेचे असतात. इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, प्रॉपर्टी, तुमचं गोल्ड आणि तुमचं शेअर मार्केट. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात साहेब याच्यामध्ये. तुमचे 5 मंत्र तर फारच महत्वाचे असे आहेत. मला असं वाटतं की हे 5 मंत्र आपल्याकडे बऱ्याच लोक त्याला कुठला तरी 2 मंत्र त्याच्यावरती काम करत नाहीत. म्हणजे जेव्हा मी ह्यांची घेतली होती मुलाखत, श्री पुराणिक, प्रमोद पुराणिक, त्यांनी सुद्धा जवळपास असाच एक पिरॅमिड शब्द वापरला होता. तुम्ही त्याला 5 मंत्र म्हणताय, त्यांनी पिरॅमिड वापरला होता. आणि त्यांनी पण हेच सगळं सांगितलं होतं. आणि ऑफकोर्स म्हणजे ते म्युच्युअल फंडला आहेत, सो त्यांनी म्युच्युअल फंड वरती जास्त जोर दिला होता. पण डेफिनेटली जवळपास सिमिलरच गोष्टी त्यांच्याकडे ऐकायला मिळाल्या होत्या. आमच्या लोकांनी, काही लोकांनी जरी भर पण दिला असेल, पण डेफिनेटली म्हणजे तुम्ही दोघंही सिमिलर याच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही दोघांनीही जो पॉइंट मांडलाय तो नक्कीच चांगला आहे. याच्यामध्ये अजून एक ऍड करतो. काय असतं माहिती का, की इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टींना हँडल नाही असतं. आपण जेवण करताना कधीच एका भाजीवर अवलंबून नाही राहत. बरोबर नाही राहत. सर्वात जास्त प्रोटीन जर आज बघाल तर नॉनव्हेज मध्ये आहे. हो आहे. पण मग आपण सकाळ संध्याकाळ नॉनव्हेजच खाणार का? नाही खाणार. आपल्याला काय लागतं ना, परिपोषण आहार लागत असतो. त्याच्यामुळे आपल्या वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. नक्कीच. टर्म इन्शुरन्सचं सुद्धा मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच गोष्टी असतात की लोक काय करतात की
आजकाल जो एक टर्म इन्शुरन्सचा कन्सेप्ट आलेला आहे की 100 वर्षापर्यंत टर्म काढायचा. बरोबर. ठीक आहे, 85 वर्षापर्यंत टर्म काढू. पण कदाचित आहे ना तो एक कन्सेप्ट चुकीचा आहे. टर्म इन्शुरन्सची गरज आहे ना, हे बघ, मृत्यू अटळच आहे. अवघा तुम्हाला पण येणार आहे, मला पण येणार आहे. पण तुम्ही जर वयाच्या 85 वर्षी जर उद्या काही झालं ना, ठीक आहे, मुलांना थोडंसं दुःख होईल, पण त्यांच्या आयुष्यावर काही फरक नाही पडणार. नाही, फायनान्शियली तरी काही फरक नाही पडणार. नक्कीच नाही पण पडणार. प्रॉब्लेम कुठे होईल माहिती का, जर मृत्यू अवेळी झाला, मुलं माझे मोठे नाहीयेत, ते त्यांच्या पायावर उभे नाहीयेत, त्यावेळेस जर माझा मृत्यू झाला तर टर्म इन्शुरन्सचं खूप महत्व आहे. महत्व आहे. त्याच्यामुळे टर्म इन्शुरन्स मिनिमम जे आहे ते 60, 65 ते 70 वर्षापर्यंत काढला पाहिजे. म्हणजे एक कॅल्क्युलेशन प्रत्येकाने बघितलं पाहिजे. विचारतात ना की मी किती वर्षाचं केलं पाहिजे, तर साधारणतः तुमचा सर्वात लहान मुलगा जो आहे ना तो 28-30 वर्षाचा होईपर्यंत तोपर्यंत तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स पाहिजे. नाही, हा मुद्दा तुमचा खरंच महत्वाचा आहे. म्हणजे मी म्हणेन की लोकांना आज आपल्याकडे किती वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्स काढावा याची नक्कीच आजच्या इन्शुरन्स मंत्रामध्ये एक लेवल कळली असेल. कारण 70 पर्यंत इन्शुरन्स मिनिमम पाहिजे हे मलाही माहित नव्हतं. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्शुरन्स काढता तर इन्शुरन्स काढल्यावरती ते कितीव्या वयापर्यंत मिनिमम असायला पाहिजे ही गोष्ट तुम्हाला फार कमी लोक सांगतात. आणि का पाहिजे एवढं स्पष्ट काहीतरी कॅल्क्युलेशन एकची गरज. कारण तुमचा मुलगा 28 ते 30 पर्यंत होईपर्यंत त्याला फायनान्शियली सपोर्ट पाहिजे. करेक्ट. आणि तुम्ही आणि तुमची पत्नी ह्यांच्या दोघांच्या वयामध्ये जनरली आपल्याकडे 4 वर्षाचं अंतर असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही 70 होता आणि तुम्ही दोघेही जिवंत असलात तर तुमची पत्नी तुमच्यापेक्षा 4 वर्ष लहान असणार आहे. म्हणजे ती तेव्हा 70 म्हणजे तिचं अप्रॉक्सिमेटली वय जे असतं 70 मधनं -4 वजा केल्यावरती ती सुद्धा तुमच्यापेक्षा 4 वर्ष लहान आणि ती जिवंत असली तरी तिचं तेव्हा वय असणार आहे कमीत कमी 66. म्हणजे तिला जरी ते पैसे मिळाले तरी त्यांना त्या वयामध्ये सुद्धा सफिशियंटली त्यांच्या त्यांना मुलाकडे बघायची गरज पडणार नाहीये. याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्या स्ट्रॉंग असणार आहेत. काय होतं की जेव्हा आपण 60, 65, 70 पर्यंत प्रीमियम घेतो ना, समजा एक उदाहरण देतो मी तुम्हाला की 65-70 पर्यंत तुमचा प्रीमियम येतो 1 लाख रुपये. बरोबर. तोच जेव्हा तुम्ही 85, 90 किंवा 1 लाखाचा 100 वर्षापर्यंत घेता ना, त्याचा प्रीमियम डबल पेक्षा जास्त. तर जेवढा पैसा आपण ऍक्च्युली तो जर वेगळीकडे डायव्हर्ट केला, SIP काढले, म्युच्युअल फंड काढले, तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त कॉर्पस होईल. आणि जेव्हा गरजेची गोष्ट आहे तेव्हा तो आपल्याला पैसा अवेलेबल नक्की होईल. मगाशी तुम्ही जे 5 मंत्र सांगितले त्याच्यावरतीच एक त्याच्यातनं मला सुचलेला एक प्रश्न मी तुम्हाला आता विचारतो. बघा बरं की आता हे 5 मंत्र तुम्ही सांगितले, व्हेरी गुड, म्हणजे छान सांगितलं तुम्ही 5 मंत्र. पण आता ह्या 5 मंत्रांनाच पुढे नेऊन मी असा प्रश्न मला विचारू इच्छितो सर, की आता मला सांगा की 5 मंत्र सांगितले आणि सगळं तुम्ही देताय, नॉलेज छान सोप्या भाषेत देताय, पण आपल्याकडे इन जनरल तशी आपल्याकडे लोकांमध्ये जागृतीच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे हा आरोप आहे भारतीय लोकांमध्ये आणि भारतीय लोकांबद्दल. माझं स्पष्ट मत असं आहे की त्यांच्यामध्ये इन्शुरन्स या विषयाबद्दल एक जागृती नाही आणि त्यांना मी एक काढला दुसरा कशाला काढायचा हाही असा एक गैरसमज आहे. त्याच्यानंतर मी जर का मरणारच नाहीये, मी मेलो नाही तर मला पैसे मिळणार नाही, म्हणजे मला पैसे मिळालेच पाहिजेत परत. म्हणजे हा जो एक वसुलीचा जो एक माइंडसेट असतो आपल्याकडे, तो एक काहीतरी भाग विचित्र आहे आपल्याकडे. आणि किती टक्क्यांपर्यंत जागृती आहे. सो मला एक तुमच्याकडनं लोकांपर्यंत असा मेसेज जायला हवा आहे की म्हणजे तुम्ही प्रकाश टाकावा की आता तुम्ही चांगलं बोललातच, पण का काढावा. म्हणजे थोडक्यात ती जागृती चांगल्या प्रकारे तळागाळापर्यंत कशी नेता येईल आणि ती का गरजेची आहे. म्हणजे तुम्ही 2 आपले जे जनरली आपण बघतो की जनरल इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे 2 वेगळे कसे असतात, जनरल इन्शुरन्सचे प्रकार कसे असतात आणि त्याची गरज तुम्ही कशी बघितली पाहिजे. म्हणजे जे आपण जनरल इन्शुरन्सचे पण किती प्रकार आहेत आणि त्यांची गरज इंडिव्हिज्युअली कशी आहे. म्हणजे नुसतं मेडिकल काढला म्हणजे झालं का, तर नाही, इतरही बरेच इन्शुरन्स असतात आणि तुमच्या कामांच्या प्रकाराप्रमाणे तुम्ही ते कसे वापरले पाहिजे ज्याने तुमचा बऱ्याच वेळेला नुकसान टळू शकतं.
ह्याच्याबद्दल तुम्ही काही प्रकाश द्यावा. कारण इन्शुरन्स मंत्रा म्हटलं की फक्त हेल्थ आणि मेडिकल असं नसून इतरही जीआयसी मधले प्रकार येतात असं माझं थोडंसं मत आहे. सो त्याच्यावरती पण थोडा प्रकाश आपण टाकला तर अधिक परिपूर्ण हा असा इंटरव्ह्यू होईल असं माझं थोडंसं मत आहे. तुम्ही खूप छान ऍक्च्युली तुम्ही पॉइंटवरच बोलले आहात. थँक्यू. काय ना दोन गोष्टी याच्यामध्ये की एज्युकेशन जे असतं ना ते फार कमी आहे. अवेअरनेस खूप कमी आहे. त्याचं कारण मी समजतो स्वतःलाच. आमचं जे एजंट फ्रेटर्निटी आहे ते कुठेतरी कमी पडलं लोकांना एज्युकेट करण्यामध्ये. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की एखाद्याचा सख्खा भाऊ जरी एजंट असेल ना तरी तो त्याचा फोन उचलायला घाबरतो, कारण की त्याला काय वाटतं की यार भावाचा फोन आला तो एखादी पॉलिसी चेपणार आहे मला. ह्या जो आपल्या या समाजामध्ये पसरलेली गोष्ट आहे ना ही याला कारणीभूत आहे. लोक इन्शुरन्स एजंट पासून लांब पळतात. करेक्ट. ठीक आहे. सो जेव्हा ही परिस्थिती का आलेली आहे तर मी त्याला जबाबदार स्वतःलाच पकडतो, कारण की मी त्या एजंट फ्रॅटर्निटीचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. काय होतं ना की आमचे एजंट लोक आहे ना खूप मागे लागतात पॉलिसीसाठी. अरे पॉलिसी काढ रे, पॉलिसी काढ रे, तू 50,000ची काढ, 50ची नाही तू 25ची काढ, 25ची नाही तू 1000ची काढ. तर अशा गोष्टींमुळे काय होतं ना एक वेगळं समीकरण झालेलं आहे जिथून LIC किंवा इन्शुरन्स एजंट पासून कस्टमर लांब पळतो. त्यामुळे एज्युकेशन तर दूरची गोष्ट आहे. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा टॅकल करतो ना, आम्ही जेव्हा राजीनामा दिला ना आणि आम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा आम्हाला हा पॉइंट कळाला. बघा तुम्हाला मी सांगतो की माझी जी पद्धत आहे याच्यामध्ये मला कस्टमरच्या मागे का नाही लागावं लागत, कारण की मी माझ्या कस्टमरला एज्युकेट करतो. मी ज्याला ज्याला भेटतो ना त्याला मी अवेअर करत असतो. मी पॉलिसी विकत नाही. करेक्ट. मी त्याला त्याचं महत्व समजून सांगत असतो. त्याला जेव्हा महत्व कळेल ना तेव्हा तो आपोआप माझ्याकडे येणार आहे. नक्कीच. आजच्या युगात फक्त मला काय करणं आहे ना, मला फक्त लोकांच्या संपर्कात राहणं आहे. त्यांना ज्या वेळेस त्यांच्या मनाला लागेल ना की, आणि कोरोनामध्ये तुम्ही बघितलं असेल की लोक स्वतःहून येऊन माझ्याकडे मेडिक्लेम पॉलिसी काढत होते. का? काय की त्यांना सगळीकडे दिसत होतं. घरातले लोक जात होते, शेजारचे लोक जात होते, समाजातले गावातले आपले लोक जात होते, आणि त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसीचं महत्व जे ते कोरोनानंतर खूप वाढलं होतं. पण आपल्याला एज्युकेशन कोरोना थ्रू नकोय. आपल्याला परत ती परिस्थिती पण नको यायला पाहिजे. तर एज्युकेशन जे आहे, आणि माझं एक ठाम मत आहे, मी जर एखादी गोष्ट तुम्हाला समजवली ना, त्याची गरज समजवली तर 100% तुम्ही ती पॉलिसी काढणार आहात. डोळे उघडून काढणार आहात. आता याच्यामध्ये गोष्ट पण येते की कसं काढायचं. काय असतं, मी सगळ्यांना सांगतो की फुल टाइम एजंट कडून पॉलिसी काढा. 90% जे एजंट आहेत ना इन्शुरन्स इंडस्ट्री मधले ते पार्ट टाइम आहेत. त्याच्यामुळे हे जे एज्युकेशनचा जो पार्ट आहे ना तो कुठेतरी येत नाही. जे 10% एजंट आहेत ना तेच फक्त एज्युकेशनचा पार्ट करत आहेत. बाकीचे 90% पार्ट टाइम एजंट आहेत. सो माझं सगळ्यांना हेच आहे की यार इन्शुरन्स मध्ये सुद्धा चांगला पैसा आहे. तुम्ही माझंही ऑफिस बघत असाल, आपलं चांगलं कमवू शकतो. तुम्ही तुमची नोकरी सोडून फुल टाइम इन्शुरन्स बिझनेस करू शकता. आणि ज्या वेळेस माणूस फुल टाइम इन्शुरन्स मध्ये येतो ना तेव्हा त्याला त्याचे बारकावे कळतात, त्याचे क्लेम सेटलमेंट करतात. आज आम्ही 23 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहोत. मला साहेब इतक्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे ना क्लेम्सचा. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमचे एक मित्र होते IT कंपनी मधले, त्यांना टर्म इन्शुरन्स काढायचा होता. तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, माझा मित्रच एकदम जवळचा. तर मी कॅल्क्युलेशन करून त्याला दिलं ते टर्मचा. आणि माझी सवय, मी अभ्यास करत असतो की प्रत्येकाला काय काय कशी कशी गरज आहे. तर त्याच्यात मी माझा एक रायडर टाकला होता क्रिटिकल इलनेसचा. ओके, ठीक आहे. आता तो रायडरने त्याचा 5-6 हजारने प्रीमियम वाढला होता. बरोबर. तो प्रीमियम बघितल्यावर तो खूप माझ्यावर चिडला. तो म्हणे यार तू पण दुसऱ्या एजंट सारखं मग आता प्रीमियम वाढवतोय, असं तसं जे काय असेल ते. मित्र आहे म्हणून तो माझ्याशी बोलू शकला. बरोबर. मी त्याला म्हटलं डॉक्टर मी आहे का तू आहे म्हटलं, मला कळतं का तुला कळतं. बरोबर. तू मला नको सांगू कोणतं औषध द्यायचं, काय प्रमाणात द्यायचं, मला कळतं म्हटलं. आणि जबरदस्ती मी त्याला म्हटलं की पॉलिसी होईल तर त्या रायडर बरोबरच होईल. करेक्ट. आता शेवटी मित्र, त्याच्यामुळे त्याच्याकडे इलाज नव्हता, नाही इलाज असतो त्याने म्हटलं ठीक आहे. आता बघा, मी त्याला जवळजवळ 1.5 कोटीची पॉलिसी होती आणि साधारणतः 10 लाखाचं मी क्रिटिकल इलनेस टाकलं होतं. बरोबर. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने पॉलिसी काढल्यानंतर 14व्या महिन्यातच मला वैद्यांचा फोन आला की त्यांचं उद्या ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन आहे. बापरे. पुण्याच्या इथे मोठ्या हॉस्पिटलमध्ये. मला अजूनही तारीख आठवते, 8 ऑगस्ट 2023. त्या दिवशी माझ्या मित्राचं ऑपरेशन झालं. अनफॉर्च्युनेटली आफ्टर दॅट ऍक्सिडेंट ही हॅज बीन पॅरलाइज्ड. ओके. बरोबर. आता
टर्म इन्शुरन्स मला सांगा कधी ट्रिगर होतं? डेथवर. डेथवर होतं. ह्या कंडिशन मध्ये त्याची डेथ झाली का? नाही झाली. पण मग त्याला पैशांची गरज आहे ना. हो. त्याचं जे हॉस्पिटलचं बिल होतं साहेब ते माझ्या मेडिक्लेम पॉलिसीने टेक कव्हर केलं. हो. जे 7-8 लाख रुपये लागले. पण तिथे माझा क्रिटिकल इलनेस रायडर ट्रिगर झाला आणि त्याच्या अकाउंटमध्ये 3ऱ्या महिन्यातच 15 लाख रुपये त्याच्या अकाउंटला आले. बापरे. आता मला सांगा, ही जी माहिती असते ही काय ना, आम्ही फुल टाइम एजंट असतो ना, तर आम्हाला त्याच्याबद्दल स्टडी असतो, नॉलेज असतं, आम्हाला त्याचे रिपरकेशन माहिती असतात. बरोबर. सो सुरुवातीला त्यांना वाटतं की अरे हे गोष्ट का बरं होते माझ्याबरोबर, 5,000 जास्त का द्यायचं? करेक्ट, का द्यायचे? आज त्याचं महत्व कळतं. आज तो मित्र मला गमतीत म्हणतो, अरे 15 लाखाचं का केलं, 50 लाखाचं कव्हरेज का नाही घेतलं? ठीक आहे, देव त्याला आयुष्य लाभो. अप्रोच बदलला त्याचा लगेच अप्रोच बदलतो. पण त्या गोष्टी आम्हाला माहिती. नक्कीच. सो अशामुळे काय होतं ना की गोष्टी वेगळ्या पॅरामीटरने बघायला पाहिजे असतात आणि चांगल्या लोकांकडून पॉलिसी काढायची असते. नक्कीच सर. याच कारणास्तव मी अगेन्स्ट असतो की लोक जे ऑनलाईन किंवा आजकाल बँके थ्रू पॉलिसी काढतात. तो एक फार मोठा गंभीर विषय आज आलेला आहे आणि त्याला टॅकल करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आणि हे जे ऑनलाईनला लोक काढतात त्यांच्या क्लेम सेटलमेंट बद्दल तुमचं काय मत आहे? 2 गोष्टी मी तुम्हाला प्रखरपणे सांगतो. कोणाला वाईट वाटतं, इश्यू तिथे आहे. माझा असं वाटतं, माझा हा दिवसातला अनुभव आहे. प्रत्येक दिवसाला मला अनुभव येतो या गोष्टीचा. माझं ठाम मत आहे की लोकांनी पॉलिसी ही बँकेकडून किंवा ऑनलाईन पोर्टल जे मार्केट बाजार आहेत आजकाल त्या बाजारातून नाही घ्यायचं. हा एक लक्षात घ्या, ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. हे काही टीव्ही, फ्रीज किंवा मोबाईल नाही. तुम्ही आयफोन एखाद्या डीलरच्या दुकानातून घ्या किंवा ऑनलाईन मागवा, सारखं प्रोडक्ट भेटेल. पण ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. करेक्ट. याच्यामध्ये एक एजंटचं जे किंवा ऍडवायझरचं जे महत्व आहे ना, ते लोकांनी कमी केलं नाही पाहिजे. बरोबर. इथेच त्यांना लक्षात येतं की मला काय गरज आहे. आता मी तुम्हाला जे मागचं उदाहरण सांगितलं, त्याने जर ऑनलाईन पॉलिसी घेतली असती त्याच्या लक्षात आलं असतं काय गोष्टी. मस्त झालं. अजून एक उदाहरण देतो साहेब मी तुम्हाला. माझ्याकडे एक माझी मैत्रीण आहे, फक्त मी नाव नाही डिस्क्लोज करत कोणाचं, कारण की शेवटी अल्टिमेटली व्यवसाय आहे. सो तिचा एक दिवशी मला फोन आला की यार तिची एका मैत्रिणीला ते घेऊन मला भेटायला येते, तिला काहीतरी अडचण आहे, ऐकली इश्यू होता. सकाळी 8 वाजता ती माझ्या घरी घेऊन आली होती. करेक्ट. त्या लेडीचं मी तुम्हाला सांगतो, शी वॉज 32 इयर्स ऑफ एज ऍट दॅट टाइम. हातात तिच्या 2 वर्षाचं बाळ होतं. नवऱ्याचं वय होतं 35 वर्ष आणि 4 महिन्यापूर्वी त्याचं डेथ झाली होती. अनफॉर्च्युनेटली ही डाईड ऑफ अ हार्ट अटॅक. ठीक आहे. त्याने एका बँकेकडून कर्ज काढलं होतं आणि त्या बँकेने ते कर्जासाठी त्याला एक विमा दिला होता 50 लाखाचा. ओके. बँकेनेच दिला. आता मी कोणाचं नाव घेत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. आता असं झालं की जेव्हा ती क्लेमची वेळ आली तेव्हा बँकेने त्यांना सरळ सांगितलं की आता इन्शुरन्स पॉलिसी आहे, तुम्हाला त्यांच्याचकडे जावं लागेल. पहिली गोष्ट, एक तर तिचा नवरा गेलेला आहे, बरोबर, तिला मदतीला कोणी नाही, चक्रा मारायला लावतायत. मग ती स्वतःहून इन्शुरन्स कंपनीत गेली, दुनियाभरचं तिने फॉर्मॅलिटीज केले, हे केलं आणि 2 महिन्यानंतर ते तिला सांगतायत की तुमच्या नवऱ्याची जी डेथ झाली ती खूप लवकर झालेली आहे, हार्ट अटॅकने झालेली आहे. आणि थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो की त्याची ट्रीटमेंट चालू होती 4-5 महिने हार्टची. ओके. डेथ व्हायच्या अगोदर. तर इन्शुरन्स कंपनीचं म्हणणं हे होतं की तुम्हाला या आजारपणाबद्दल आधीपासून माहिती होतं आणि म्हणून आम्ही तुमचा क्लेम रिजेक्ट करतो. ती खूप टेन्शन मध्ये आली होती. माझ्या समोर बसली, मी तिचं सगळं स्टडी केलं. तिला म्हटलं, माऊली मला तू खरं खरं सांग, डॉक्टर आणि इन्शुरन्स एजंटशी खोटं नसतं बोलायचं. म्हटलं तू मला सांग, पॉलिसी घ्यायच्या अगोदर तुला माहिती होतं का? ती म्हणे नाही दादा, आम्हाला माहितीच नव्हतं. म्हणे पॉलिसी घेतल्यानंतर 8-9 महिन्यानंतर हे डायग्नोज झालं, त्यांना कळालं हार्टचा प्रॉब्लेम आहे, आमची ट्रीटमेंट चालू होती आणि त्याच्यातच अनफॉर्च्युनेटली ही डिडंट सर्व्हाइव्ह. बरोबर. आता इन्शुरन्स कंपनी ह्या माऊलीकडे जबाबदारी दिली की तू प्रूव्ह कर की तुला हे माहिती नव्हतं. ते कसं करणार? बरोबर. ती कुठे करणार, काय करणार? शेवटी थकून माझ्याकडे आली. मला इन्शुरन्सचे रूल माहिती आहे. रूल इन्शुरन्सचा लॉचा असा आहे, हे जे पुरावे गोळा करायचे ना, याचं ओनस इन्शुरन्स कंपनीवर आहे. ओके. तिची जबाबदारी नाही. IRD आहे. करेक्ट. इन्शुरन्स कंपनी जर म्हणते की तुम्हाला माहिती होतं हे अगोदर आजारपण होता, याचा पुरावा गोळा करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. ओके. मग तिथे मी पिक्चर मध्ये आलो.
सुदैवाने माझे सगळे कॉन्टॅक्ट आहेत, मी कंपन्यांमध्ये कामं केले, त्याच्यामुळे आपल्याला माहिती असतं. साहेब 4 महिन्याच्या आत त्या माऊलीच्या अकाउंटमध्ये 50 लाख रुपये डिपॉझिटेड होते. क्या बात आहे. आता मला सांगा, इथे कोणची बँक कामास आली, कोणचा ऑनलाईन वाला पोर्टल कामास आला, किंवा बरोबर आहे. नाही रे, डेफिनेटली. तुम्ही पॉलिसी कोणाकडून नाही. अहो, मी तर वेगळ्या मताचा आहे. मी म्हणतो लोकांना खूप लांब जायची गरज गरज नाही. नाहीये. स्वतःच्या घरातून जरी आवाज मारला ना, 3-4 इन्शुरन्स एजंट तुम्हाला आजूबाजूलाच भेटतील. नक्कीच भेटतात हो. मग का लांब जायचं तुम्ही प्रॉपर. आणि हा, इन्शुरन्स एजंट निवडतानाही तुम्ही काही क्रायटेरियाज असतात, ते पण बघा. सगळ्यांचंच हे नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं पहिले, बघा तो फुल टाइम आहे का पार्ट टाइम आहे. बरोबर. पार्ट टाइम असेल तर त्याला वेटेज कमी द्या, 50% मार्क कट करून टाका. बरोबर. बरोबर. फुल टाइमर कडे जा, त्याच्याकडे बघा त्याचं ऑफिस आहे का, बरोबर. त्याच्याकडे स्टाफ आहे स्टाफ आहे का. बरोबर. फार महत्वाचं. हो, कारण की एकटा माणूस नाही पळू शकत कुठे. नाही करू शकत, पळापळ नाही करू शकणार. हा, त्याला सगळी यंत्रणा लागते त्या गोष्टींची. क्लेम सेटलमेंट सोपी गोष्ट नसते. नसतेच. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, त्याच्याकडे अनुभव किती आहे. 20-25 वर्ष जर त्याने या क्षेत्रात काढलेले तर त्याला अनुभव असतो. बरोबर. त्याने क्लेम किती सेटल केलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात आणि मग इन्शुरन्स पॉलिसी काढायची असते. इन्शुरन्स पॉलिसी एजंट कडून काढायचं कारण एक असतं, हा माझा नातेवाईक आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा मित्र आहे म्हणून काढतात. तसं करायला नाही पाहिजे. इंटरव्ह्यू घ्या ना तुम्ही इन्शुरन्स एजंटचा, तुझी किती केपेबिलिटी आहे. नॉलेज बघा. हा, नक्कीच. नॉलेज हा फार महत्वाचा भाग आहे. त्याशिवाय तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकत नाही. करेक्ट. तुम्हाला मी अजून एक याच्यामध्ये उदाहरण देतो या गोष्टीमध्ये, की एक आमच्याकडे कस्टमर आले. ओके. ठीक आहे. त्यांचं वय साधारणतः 67-68 असेल. ओके. त्यांची एक एक्झिस्टिंग एका कंपनीची पॉलिसी चालू होती आणि त्यांचा एक कोणीतरी नातेवाईक आता नवीन इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आला असेल, आला होता. म्हणून तो त्यांना सांगत होता की तुझी इन्शुरन्सची पॉलिसी जी आहे ती माझ्या कंपनीमध्ये पोर्टिंग पण फार आलाय. पोर्टिंग खूप आलेले. सो योगायोगाने काहीतरी संबंध आले, हे आले आणि त्यांनी तो प्रश्न माझ्या याच्यात टाकला. बरोबर. आता मी जेव्हा ती पॉलिसी चेक केली आणि त्या पॉलिसीमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे. मी एक अनालाइज केलं साधारणतः. म्हटलं यार, तो वडिलांचं वय 68 आहे. बरोबर. बरोबर. त्यांना हे XYZ त्रास ऑलरेडी चालू झालेली आहे. बरोबर. बरोबर. या पॉलिसीचं कव्हरेज काही खूप कमी नाहीये. नाही. एक साधारणतः माझ्या हिशोबाने 20 लाखाचं कव्हर होतं त्यांचं. ठीक आहे. भरपूर होतं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की पोर्टेबिलिटी करायची गरज नाही आहे. अननेसेसरी करू नको. हा, तुला करायची असेल एक नवीन पॉलिसी तू काढ, ह्या पॉलिसीला हात नको लावू. ऍडिशनल काढतो वाटलंच तर, पण हिला अननेसेसरी पोर्ट नको. काय होतं, ही पॉलिसी त्या एक्झिस्टिंग कंपनीकडे 10-12 वर्षापासून आहे. बरोबर. रेकॉर्ड आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता हे वय असं झालेलं ना की त्याच्यामुळे त्यांना आजारपणाच्या काही गोष्टी लागलेल्या आहेत, क्लेम लागू पण शकतात. हा, त्याला इतकं तो म्हणे यार, पहिला इन्शुरन्स एजंट जो मला म्हणतो की तू ही पॉलिसी इथेच कंटिन्यू कर. करेक्ट. कसं असतं, निर्णय देताना सुद्धा ना आपण स्वतःच नाही बघितलं पाहिजे, आपण कस्टमर बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये. सो असे काही फार अनुभव आम्हाला येत असतात. मी ह्याच्यावरती तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारू शकतो का? विचारा. आता हे जसं मोबाईल पोर्ट आलाय तसंच इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करता येते. तर त्याच्याबद्दल तुम्ही आता बोललो काय, सांगून गेला. पण पोर्टिंग हा जो प्रकार आलेला आहे, तर त्याने तुम्ही ज्याच्याकडे असता, कुठल्या वयात पोर्ट करावं, कुठल्या वयात पोर्ट करू नये, हे तर 2 भाग थोडस त्याच्यावरती प्रकाश टाका. आणि तिसरा भाग पोर्ट खरंच करावी का? प्रश्न खूप व्हॅलिड आहे आजकाल. खूप कारण हे कसं झालंय की त्या लोकांना वाटतं हा माझं इन्शुरन्स पॉलिसी ही मोबाईल का नंबर सारखा आहे की आधी जिओ होतं, मग आता BSNL आणि आता एअरटेल. सो हे मी तुम्हाला म्हणजे हे सिरियस आहे ऍक्च्युली मॅटर. पण लोकांना वाटतं की हे मोबाईल कार्ड आहे, मोबाईल नंबर. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की इन्शुरन्स हा सुद्धा बिझनेस आहे. सगळेजण प्रॉफिट साठी करतात. बरोबर. हे तर मान्य करा. नक्कीच. का नाही करायचं? म्हणजे शेवटी आता माझं एक त्याच्यामध्ये स्पष्ट उत्तर असं आहे, जोपर्यंत तुम्ही फिट अँड फाईन आहात, ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला काय R&D करायची करा. करेक्ट. ठीक आहे. तोपर्यंत तुमचं वय कमी आहे, तुम्ही आज 35-40 वर्षाचे आहात, 45 वर्षाचे आहात, तुम्हाला BP शुगरचा त्रास अजून लागलेला नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पोर्ट करताना
नुसतं कोणीतरी सांगतंय म्हणून पोर्ट नका करू. जर समजा एक्झिस्टिंग कंपनीपेक्षा फीचर्स वाईज तुम्हाला चांगल्या भेटतायत, हा ठीक आहे, ज्या ह्या कंपनीमध्ये मला कदाचित हे फीचर्स नाही आहेत आणि तिकडे गेल्यावर ते भेटतायत, 100% पोर्ट करा. माझा त्याला विरोध नाही आहे, करायलाच पाहिजे. चांगल्या गोष्टींमध्ये आपण गेलोच पाहिजे. नक्कीच. पण कंडिशन जर उलटी असेल, तुम्हाला ऑलरेडी खूप त्रास झालेला असेल, तुमचे आजारपण चालू झालेले असतील, वय वाढलेलं असेल, तर ह्या वेळेस पोर्टिंग करताना मग कमीत कमी एका चांगल्या फायनान्शियल ऍडवायझर किंवा एजंटचा सल्ला घ्या. ऑनलाईन तर कमीत कमी करू नका. ऑनलाईन, कारण की त्या समोरच्या ऍडवायझरला कळतं की याचे काय हे होणार आहेत, रिपरकेशन होतील, याचे काय प्रॉब्लेम. कारण की पोर्ट करताना काही काही क्लॉजेस असतात, ठीक आहे, जे आपण समजले पाहिजे. सो तुम्ही फिट अँड फाईन आहात, वय कमी आहे, पोर्ट करा, बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं वय खूप वाढलेलं आहे, आजारपण लागली आहेत, तर विचार करून करा, कोणाचा तरी सल्ला घ्या. ऑनलाईन किंवा कोणाचा तरी इंस्टाग्रामवर काहीतरी ऐकून किंवा ह्या गोष्टी करून पोर्टेबिलिटीचा निर्णय नका घ्या. रिटायरमेंट बद्दल पण मी तुम्हाला म्हटल्या पद्धतीने की जेव्हा प्लॅनिंग करतो आपण, आम्ही म्हटलं ते हेल्थ इन्शुरन्स झालं, टर्म इन्शुरन्स झालं, तेव्हा रिटायरमेंटचं सुद्धा प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे मी जे 5 मंत्र दिले ना, त्या 5 मंत्राचं एक सारांश असं आलं पाहिजे. स्वतःलाच विचारायचं आपण की मी रिटायर होताना मला 4 लाख रुपये महिना येणार आहेत का? आता हे 4 लाख रुपये महिना आहेत ना, आजचे 2 लाख मी तेव्हाचे 4 लाख म्हणतोय, बरोबर, सरळ हिशोब पकडलेला आहे. तर हा जो 4 लाख रुपये महिना येणार आहे ना, हा ज्या 5 गोष्टींमुळे येणार आहे. म्हणजे तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीज काही मॅच्युअर होतील, त्याच्यातून पैसा येईल. तुमचे म्युच्युअल फंड्स मधून तुम्ही SWP कराल. तुमचं जे प्रॉपर्टी केले त्याचं काही रेंट येतंय का? तुमचं जे गोल्ड केलेलं होतं तुम्ही त्याच्यातून काही भेटतंय का? इक्विटी, शेअर मार्केट, या 5चा जो क्रक्स येतो ना, तो मिळून तुम्हाला जर 4-5 लाख रुपये महिना येत असेल तर तुमचं इन्व्हेस्टमेंट राईट ट्रॅकवर आहे. नाही तर कोणत्या तरी इन्शुरन्स ऍडवायझर किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचं हे घ्या. याच्यामध्ये अजून एक प्रामुख्याने सांगेल मी, इन्शुरन्स मध्ये एक उत्सव म्हणून एक खूप छान प्लॅन आलेला आहे. तर लोकांना मी नेहमी माझ्या कस्टमरला सांगतो असतो, जेव्हा तुम्ही SIP करताय ना, तर त्याच्या जोडीला उत्सव हा प्लॅन घेतलाच पाहिजे. तो प्लॅन इतका सुंदर आहे. तुमच्या कोणत्याही इन्शुरन्स ऍडवायझर कडून त्याची माहिती समजून घ्या. नसेल तर तुमच्याकडे, म्हणजे सगळ्यांकडे आमचा नंबर आहे, एकदा उत्सव प्लॅनची पण माहिती घ्या. हा प्लॅन तुमच्या इन्व्हेस्टमेंट बास्केटमध्ये असलाच पाहिजे. म्हणजे टर्म इन्शुरन्स, उत्सव प्लॅन आणि मेडिक्लेम पॉलिसीज, या 3 तर कंपल्सरी तुमच्या बकेटमध्ये असल्या पाहिजे. डेफिनेटली. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही सरांच्याकडनं खूप माहिती ऐकली. त्याने आपल्याला 5 मंत्र दिले. सगळ्यात महत्वाचं त्याने आपल्याला सांगितलं की इन्शुरन्स आपला जो असतो तो कोणाकरता महत्वाचा आहे, त्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले, आणि हेल्थ आणि जनरल इन्शुरन्स याच्यात त्यांनी आपल्याला वेगळ्या माहिती दिलेली आहे. तसंच सगळ्यात महत्वाचं, पोर्ट कधी करावं, कधी करू नये, त्याच्यानंतर रायडर्स, त्याच्यानंतर ऑनलाईन आणि एजंट ह्याच्यातला फरक, एजंट कसा निवडावा ह्याच्याबद्दल सरांनी खूप सोप्या भाषेने छान सांगितलेलं आहे. सो थोडक्यात त्यांचे मंत्र, त्यांचा अनुभव आणि त्यांनी पूर्ण त्यांचं पुस्तक आपल्यामुळे उडून ठेवलं. सर, तुम्ही इतकं छान सांगितलं की हे तुमचे सगळे मंत्र, आणि जे तुम्ही थोडक्यात इन्शुरन्स मंत्र हे नाव सार्थ केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही खरंच VTA कडून तुमचे आम्ही खरंच आभारी आहोत की तुम्ही कुठल्याही हातचं न राखता तुम्ही तुमचं ज्ञान जे आहे ते आम्हाला तुम्ही दिलेलं आहे. बेसिकली तुमच्यासारख्या माणसाकडनं एवढं ऐकणं, आणि खास करून तुम्ही जो उत्सव हा जो प्लॅन आम्हाला सांगितलेला आहे, तर मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आग्रह करीन की तुम्हाला खालती सरांचा नंबर आम्ही देणार आहोत. तर तुम्ही प्रत्येकाने उत्सव या प्लॅनची माहिती हवी असली तर SD इन्व्हेस्टमेंटला फोन करा, खाली सरांचा नंबर आहे. नक्की त्यांच्याकडनं या प्लॅनची माहिती घ्या व नक्कीच त्यांच्याकडनं संपर्क करून उत्सव माहिती तुमच्या बास्केटमध्ये ऍड करून घ्या. अधिक माहिती करता VTA चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही असेच आम्हाला जोडले राहा. धन्यवाद, 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 धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.